बाबा सिद्दीकी यांच्यावरती काल हल्ला करण्यात आला आणि त्याच्यामध्येच त्यांचा जीव गेला। बाबा सिद्दीकी म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते। काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होती। मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलाय। काल सुमारे 9 ते 9:15च्या दरम्यान बाबा सिद्दीकी हे त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडले। 3 अज्ञातांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या। त्या गोळ्या त्यांना लागल्या, ते खाली कोसळले। त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यातही आलं, मात्र उपचार होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं। बाबा सिद्दीकी यांच्यावरती हा हल्ला नेमका कसा झाला, हा कट कोणी रचला होता, याच्यामध्ये कोणाकोणाचा हात होता, कोण आरोपी होते, नेमक्या गोळ्या कोणी झाडल्या, ही सगळी माहिती पुढच्या काही मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले तर काल काय झालं ते आपण एकदा जाणून घेऊयात। काल सुमारे 9:15 ते 9:20च्या दरम्यान बाबा सिद्दीकी हे त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडले। तिथे दसऱ्याचे फटाके फोडले जात होते। त्यावेळेलाच बाबा सिद्दीकी यांच्यावरती 3 लोकांनी ते रिक्षातनं उतरले आणि 3 अज्ञातांनी त्यांच्यावरती एकूण 6 गोळ्या झाडल्या 9.9 mm पिस्तॉलने। या 6 गोळ्यांमधल्या 3 गोळ्या या बाबा सिद्दीकी यांना लागल्या। ते तिथंच जमिनीवर कोसळले। त्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांनी त्यांना त्वरित तिकडनं लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेलं। मात्र तिथं नेल्यानंतर त्यांच्यावरती काही प्रमाणात उपचार करण्याचा प्रयत्नही करण्यात आला। डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यानुसार तरी असं कळत होतं की जेव्हा त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळेला बाबा सिद्दीकी यांना पल्स नव्हता, कुठलेही हार्टबीट्स नव्हते। मात्र तरीही त्यांना रिवाईव्ह करण्याचा, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा डॉक्टर्सकडनं करण्यात आला। मात्र त्यांना त्याच्यात यश मिळालं नाही आणि बाबा सिद्दीकी यांना रात्री सुमारे 1:30 वाजताच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं। हे सगळं घडत असताना ते 3 आरोपी नेमके कोण होते, ते कुठून आले होते, असे अनेक प्रश्न आपल्याला या सगळ्यामध्ये पडतात। तर त्याच्यात सगळ्यात प्राथमिक माहिती जी आपल्याकडे आलेली होती ती अशी होती की 3 अज्ञातांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता। हे 3 अज्ञात जे आहेत त्यांना, त्याच्यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी काल रात्रीच ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यातला एक आरोपी जो आहे तो फरार होता। हे आरोपी नेमके कोण होते तेही आपण समजून घेऊयात। जी माहिती आपल्याला सध्या मिळतेय त्या माहितीच्या प्रमाणे या 3 आरोपींपैकी 2 आरोपी जे आहेत ते महाराष्ट्रातले नाही आहेत। 2 आरोपींमध्ये एक आरोपी जो आहे गुरमेल सिंग तो हरियाणाचा आहे, तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे। हरियाणा आणि यूपी पोलीस हे देखील या सगळ्या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो करतायत। मात्र हे 2 आरोपी जे आहेत त्यांच्यावरती याच्या आधी कुठले गुन्हे दाखल होते का, हा तपास करायचा प्रयत्न देखील पोलिसांकडनं सुरू आहे। ही माहिती देखील पोलिसांकडनं काढण्यात येत होती। मात्र त्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यायला हवं की हे नेमके आले कुठून। कुर्ल्यामध्ये हे लोक 1.5 ते 2 महिन्यांपासून राहत होते। हा कट जो आहे हा प्रॉपर एक कट रचला गेलेला होता। हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग होतं असं पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये त्या पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की साधारण 1.5 ते 2 महिने हे तिघही आरोपी जे होते ते कुर्ल्यामध्ये राहत होते आणि कुर्ल्यामध्ये राहत असताना त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या ऑफिसची, त्यांच्या घराची रेकी केलेली होती। त्याच्यामुळे हा एक प्रॉपर प्लॅन्ड हल्ला होता हे याच्यातनं स्पष्ट होतं। आता याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत, जसं मी म्हटलं की त्यांची माहिती आपल्याकडे, प्राथमिक माहिती जी आहे त्याच्यात तरी आपल्याला असं कळतंय की या 3 आरोपींमध्ये तिसरा आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे। मात्र त्याची काही माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या 3 आरोपींमधला पहिला जो आरोपी आहे तो, जसं मी म्हटलं की गुरमेल सिंग तो हरियाणाचा आहे, दुसरा धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे आणि तिसरा आरोपी जो आहे तो शिवा नावाचा आरोपी आहे। हा शिवा जो आहे तो गेल्या 5 ते 6 वर्षांपासून पुण्यामध्ये राहत होता। तो एका भंगारवाल्याकडे, भंगाराचा जो व्यवसाय करतात त्यांच्याकडे तो काम करत होता। त्यांनी काही दिवसांपूर्वीच धर्मराजला देखील बोलवून घेतलेलं होतं, तुला काम देतो असं म्हणून। त्याच्यानंतर जो गुरमेल सिंग आहे त्याची आणि या दोघांची ओळख झाली। गुरमेल सिंग जो आरोपी आहे त्याच्यावरती याच्या आधी एका तरुणाचा मर्डर केल्याचा जो चार्ज आहे तो लागलेला होता। त्याच्यासाठी तो जेलमध्येही गेलेला होता। तो बेलवरती म्हणजे जामिनावरती जेव्हा तो बाहेर पडला त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो बिश्नोई गँगशी झाल्याची माहिती मिळते। बिश्नोई गँग शी त्याचा संपर्क जो आहे तो जेलमधनं बाहेर पडल्यानंतर वाढला। तो मुंबईला आलेला होता आणि त्यानंतर ज्या व्यक्तीनं बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करण्याचा हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो दिलेला होता त्या व्यक्तीने गुरमेल आणि या इतर दोघांची ओळख करून दिलेली होती आणि एक प्रॉपर प्लॅनिंग करून हा कट जो आहे तो रचला गेलेला होता असं आपण सध्या म्हटलं तरी हरकत नाही। जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्यात तरी हे आहे।
आता हा कट जो आहे तो नेमका कसा रचला गेला, जसं मी म्हटलं की 1.5 ते 2 महिन्यांपासून ते रेकी करत होते. या तीनही आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येत होते. हे 50,000 रुपये त्यांचे जे खर्च असतील त्याच्यासाठी देण्यात येत होते. अद्याप हे स्पष्ट नाही आहे की हे कोणी केलेलं आहे किंवा याच्यामागे मुख्य सूत्रधार जो आहे तो कोण आहे, बाबा सिद्दीकींच्या जीवावर कोण उठलं होतं किंवा कोणी हा हल्ला प्लॅन केलेला आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बिश्नोई गँगचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. बिश्नोई गँगचा या सगळ्यामध्ये संबंध आहे असंही म्हटलं जात आहे. मात्र याच्यासाठीची जी एक सोशल मीडियावरती जी पोस्ट आहे, एक सोशल मीडियावरती पोस्ट करत या सगळ्याचा ब्लेम जो आहे तो बिश्नोई गँगने घेतलेला आहे. आम्हीच हे केलं अशी जबाबदारी त्यांनी याच्यामध्ये घेतली आहे. मात्र ह्या पोस्टची पुष्टी आम्ही करत नाही आहोत. आज तक, इंडिया टुडे, मुंबई तक, आमच्या कुठलाही प्लॅटफॉर्म या पोस्टची पुष्टी करत नाही आहे. पोलीस जोपर्यंत याबद्दल आम्हाला खात्रीशीर सांगत नाहीत किंवा ही सोशल मीडियावरती झालेली पोस्ट ही व्हायरल पोस्टही असू शकते, ती एका जनरल हँडलवरनं केलेली पोस्टही असू शकते, त्याच्यात ही अशी माहिती येत होती की सलमान खान यांच्या घरावरती ज्यांनी फायरिंग केलेलं होतं त्याच्या अकाउंटवरनं, त्या व्यक्तीच्या अकाउंटवरनं ही पोस्ट करण्यात आलेली होती. मात्र त्या व्यक्तीची मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये असतानाच त्याचा जीव गेलेला होता, त्याचा मृत्यू झालेला होता. त्याच्यामुळे ही पोस्ट कितपत खरी आहे हा देखील प्रश्न आहे. आणि खरंच या सगळ्यामध्ये बिश्नोई गँगचा काही संबंध आहे का हाही प्रश्न याच्यातनं उपस्थित होतो. मात्र हा एक साधारण घटनाक्रम होता आणि याच्यामध्येच बाबा सिद्दीकी यांची जी हत्या झालेली आहे हा एक प्रॉपर कट आहे. आता याच्यावरती अर्थातच राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे, आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या सगळ्याचं पुढे काय होतं, तपासात आणखीन कुठल्या गोष्टी समोर येतात हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर वेळोवेळी येतच राहू. तोपर्यंत मुंबई तक बघत राहा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा.